तर बघा, काल गांजा पिऊन जास्तच झाला होता वाटतं त्याला, आणि काहीतरी ते बरळलंय परत. आता काय झालं माहिती का, त्याने जे काय आदेश दिलेत ना, की या 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 सगळ्यांनी या, 29 तारखेला शेवटचं माझं आंदोलन, शेवटचं माझं उपोषण, काय 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 त्याचं ते चालू झालं परत. त्याला कळून चुकलं की त्याचा सगळा डाव त्यांनी जो काय आखला होता ना खोटा, तो समाजाच्या लक्षात आला. लक्षात घ्या, हे सरकारच्या कधीच लक्षात आलेलं आहे ते चुकीचं आहे, ते होऊच शकत नाहीये. आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानानुसार आपला देश चालतो, हे मी वारंवार सांगते. ज्या काही गोष्टी आहेत त्याला कुणीतरी कोर्टात मध्ये चॅलेंज केलं आणि त्या आहेत कोर्टात मध्ये चालू आहे त्याची प्रक्रिया जी काय आहे. मग त्या कोर्टाच्या कामात मध्ये ज्या वेळेला कोर्टामध्ये अशा केस असतात त्याच्यात मध्ये कुठलंच सरकार, राज्य सरकार असू दे केंद्र सरकार असू दे, हस्तक्षेप करू शकत नाही. कोर्ट ज्या ज्या गोष्टी मागेल त्या त्या गोष्टी त्यांना द्यावं लागतात, किंवा ज्या ज्या गोष्टी योग्य आहेत त्या त्या मांडाव्या लागतात. ते मांडतंय सरकार. सरकारला ते अधिकार नाहीये कुठले कायदे मोडायचे, कुठले कायदे लागू करायचे, हे सरकारला हे नाहीये, अधिकार नाहीये. ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानालाच अधिकार आहेत. तर ज्याची तरतूदच केले जात नाही त्या गोष्टी यांनी मागितल्या, जबरदस्ती घेतल्या. मी वारंवार सांगत होती की अरे त्या जमिनीचा सातबाराच आपल्या नावावर नाहीये, तिथं तुम्ही ताबा केला म्हणजे ती तुमच्या नावावर होणार आहे का? नाही होणार. हे मी वारंवार सांगत होते की ओबीसी म्हणजे हे मराठ्यांच्या साठी दिलेलं नाहीये. ओबीसी मध्ये मराठा जाऊ शकत नाही. ओपन मराठा हा यांच्यासाठी EWS दिलं होतं केंद्र सरकारने आणि ते योग्य होतं, परंतु नाही याला म्हणजे असं नाही का, असं झालेलं होतं नाही, हम करो से कायदा. ठीक आहे, काय झालं आता? बरं, आता परत याचं घुमून फिरून सगळ्या काही टेंडर घेऊन झाले सरकारकडनं, सगळं काही झालं ब्लॅकमेल करून 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 त्यांना तमाशा नको, माजवण नको म्हणून सरकारही नाही का बाबा त्याच्या ठीक आहे बाबा घे तुला काय पाहिजे ते, असं चालू आहे सरकारचं. याच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली, मी वारंवार सांगते. याच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली याची तपासणी करावी, मी वारंवार बोलते. आणि बऱ्याच जणांनी, मला वाटतं कोणीतरी बारसकर महाराजांनी तर याचिका पण दाखल केलेली आहे. काय झालं आता? काल बावनकुळे साहेबांवर भुकत होता, शिंदे साहेबांवर भुकत होता, फडणवीस साहेबांवर भुकत होता, सिरसाटांवर भुकत होता. ते कोण तिकडचे खासदार आहेत त्यांच्या भागातले ते त्यांच्यावर भुकत होता, सगळ्यांवर भुकत होता पिसाळल्यासारखा. म्हणे त्या काय ते संदीप भुमरे का कोण आहेत त्यांना म्हणे मी तुम्हाला मामा केला. छायला त्याला काय बच्चे नाही काय मामा केला त्याला, हा कोण शेंबडा? काय 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 बावनकुळे साहेबांना घाण बोलला. तुझी लायकी का अवकात आहे काय? गांजा फुक्या, तुझी अवकात आहे का बावनकुळे साहेबांना बोलण्याची? होय रे. हा, त्या लोकांनी ना खूप तिथपर्यंत जायला काय असेच उठले आणि त्या खुर्चीवर जाऊन नाही बसले. त्यांना मेहनत करावी लागली, समाजाची कामं करावी लागली. कळलं का? तुझ्यासारखं आहे ना धिंगाणा घालून, मस्ती घालून, तमाशा घालून त्या लोकांनी ना पद नाही मिळवली, नालायक्या. हा, बरं, याचं असं म्हणणं आहे की माझ्या विरोधात, हा बघा कुणी याच्या विरोधात नाही, समाजाच्या विरोधात नाही, मराठा समाजाच्या विरोधात कुठलाच समाज नाहीये. यांनी केलंय, यांनी भांडणं लावलीत. मग याच्या मताशी जी लोक सहमत नाही त्या लोकांना सरकारने त्यांच्या ऑफिसला येऊ द्यायचं नाही. लोकशाही आहे देशामध्ये, हा लोकशाही आहे. तुझं काय म्हणणं आहे? शिंदे साहेबांना ते वाघमारे भेटायला गेले तर याचं म्हणणं आहे की का गेले, शिंदे साहेब घेऊन बसता का? अरे वा, शिंदे साहेबांना पण लुबाडलं की तू, सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना तू लुबाडलं. सगळ्यांनी तुझे लाड का केले? तमाशा होऊ नये. जसं त्या दीपक्यानं केला ना तिकडं, तसं तुलाही तमाशा घालायचा होता. महाराष्ट्रात मध्ये घातला तू, मुंबईत मध्ये थैमान घालून ठेवलं होतं. ते करू नये ना म्हणून तुझे लाड पुरवण्यात येत होते, बाकी काहीच नाही. तुझ्या कुठल्याच मागण्यांना काहीच तथ्य नाहीये, सगळ्यांना माहिती. तुझी कुठलीच मागणी समाज उपयोगी नाही, समाजासाठी नाही. तुझं तू घर ना इतकं भरून ठेवलंय, ते लोकांना येड्यात काढणं बंद कर रे. ते हायवा कुठून आले, तुझ्या मेवण्याचा बंगला कुठून झाला, 2-2, 50-50, 60-60 लाखाच्या गाड्या 2-2, 4-4 कुठून आल्यात, तुझ्या सहकाऱ्यांच्या संपत्तीमध्ये एवढी वाढ कुठून झाली, याचं उत्तर दे, याचे उत्तर दे. वाळूचं तू ना त्या वाळूचा महसूल भरतोय का? हा, भरतोय का वाळूचा महसूल?
बिना महसूल भरता तू ना वाळू उपसा करतोय. त्या गोदावरी पात्रातली वाळू ठेवली का तू त्या गोदावरी पात्रामध्ये नालायक्या? सांग ना. आणि चाललाय बोलायला बावनकुळे साहेबांवर. बावनकुळे साहेबांना विनंती माझी या व्हिडिओच्या माध्यमातून, अख्खी याचे डंपर करावं जप्त बावनकुळे साहेब. नाहीतर तुम्ही काहीतरी केलं असणार आहे बावनकुळे साहेब. तुम्ही ना याचे डंपर बिंपर जप्ती आणली असेल, काहीतरी केलं असेल म्हणून आहे ना याची फाटली बरं का. हा, म्हणून याची फाटली. आणि म्हणून हा तू काहीतरी कारवाया करायला लावला असेल साहेबांनी. हॅलो, कलेक्टर ऑफिसला. हो हो. आणि त्यानंतर मला असं वाटतं हा बावनकुळे साहेबांच्या विरोधात गेला. यांनी रॉयल्टी भरली नाही वाळूची आणि त्यामुळं कदाचित याच्या डंपरवर कारवाया कराव्या, बावनकुळे साहेबांनी कारवायांचे आदेश दिले असतील आणि म्हणून आता बावनकुळे साहेबांच्या विरोधात गेला. घाण घाण बोलते. तुझी लायकी काय शेंबड्या गांजा फुकड्या चालला त्यांना बोलायला. नालायका. जेवढ्या लोकांची नावं घेतलीत ना तू, काय विखे पाटलाचं काय घेतो, बावनकुळे साहेबांचं काय घेतो, फडणवीस साहेबांचं काय घेतो, शिंदे साहेब, तुझी लायकी का? हा, लायकीपेक्षा जास्त तुझी लायकी कसलीच नाही रे. तू दरवर्षी तिथं आंदोलन करायचं, पैसे घ्यायचे आणि वर्षभर बोंबल्या मारत फिरायचं इकडे तिकडे. ह्याच्या पलीकडे तू काय केलं नाही. काय केलं रे तू नालायक्या? हा, ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज होत होता तेव्हा कोणा बिळात जाऊन लपला होता तू? तुला का नाही झालं काही? तुला का नाही झालं? तुझ्यावर का नाही पटकी आली? नालायक्या. समाजाला लागलेली कीड आहे तू. समाजाला उद्ध्वस्त केलं तू, बरबाद केलं समाजातल्या मुलांना. नीच माणसा. उठला की सुटला भुकत बसतोय. आता म्हणतो नाही नाही आम्हाला उद्धव ठाकरे चांगला आहे असं म्हणायला लावू नका. अरे तू त्याचाच गु खाणार आहे. खा, त्याच्या मांडीवर जाऊन बस. तू काय सांगतोय? तू कुणाचाच होऊ शकत नाही. सगळ्यांकडनं घेतो आणि बरोबर. हा, म्हणजे लोकशाही तू धोक्यात आणतो लोकशाहीला. या देशाला संविधान लागू आहे, या देशाला लोकशाही आहे. कुणी कुठं जाऊ शकतो, कुणी कुणाला बोलू शकतो. म्हणजे तुझं म्हणणं शिंदे साहेबांकडे, तुझ्या विचारांचा विरोध करणारे लोक शिंदे साहेबांकडे गेले नाही पाहिजेत. अरे वा, त्यांना घेऊन बसतो म्हणे. का बरं? काही कुणाची कामं, लोकांची कामं नसू शकतात? कुणी कुणाच्या कामासाठी जाऊ शकत नाही? अरे ते लोकप्रतिनिधी आहे, ते काय सर्वसामान्य माणूस आहे का? मोकाट आहे तुझ्यासारखं. तू ये मोकाट. काम ना धंदा तुला काय? आणि चाललंय बोलायला त्यांना. बस गुमाना. शानपट्टी लागतंय, लागलंय करायला आणि म्हणे याव करीन आणि त्याव करीन सगळे पाडी. नाही गबस, तू गपच बस. जे तू लोकसभेला नाटक केलं होतं ना तेच तू राज्य याला पण केलंय, विधानसभेला पण केलं. कुणी ऐकलं तुझं घंट्या? तू काय कुणाला काय 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 आश्वासनं दिले, कुणाला निवडून आणतो म्हणलं. तू ज्यांना ज्यांना सपोर्ट केला ना तीच लोक पडलेली, लक्षात ठेव. तू काय सांगतो शेंबड्या? ज्या वेळेला भाजप सरकार आलं ना महाराष्ट्रात मध्ये तुझे थाय झालं होतं. का बरं? आदल्या दिवशीपर्यंत तर म्हणत होता तू आता बघा कशा पलट्या मारतो, आता बघा कशा झोपवतो, आता बघा काय. आणि मग काय झालं तुझं? दुसऱ्या दिवशी का भिगी बिल्ली बनून मग लगेच पलटी. नाही आम्हीच सांगितलं, आम्ही. अरे गप्रे यायला पलटीबाज. कुणाचाच नाही तू, कुणाचाच नाही तू. लगेच पलट्या मारतो असा म्हणतो. पहिला म्हणला ईडब्ल्यूएस मधून काहीच फायदा नाही, आता म्हणतो ते ईडब्ल्यूएसच बरं होतं. अरे नालायक माणसा, तुझ्या क्लिप बघत जा जरा तूच आणि मग येत जा मीडिया समोर. चाललंय शानपट्टी करायला. नालायक माणूस, भंगार. समाजाला कीड लावली. आणि मुळात तो अमोल खुरे सांगतोच आहे हा मराठा नाहीये म्हणून, जातीवंत मराठा नाहीये हा. त्या अमोल खुने जे प्रश्न विचारतोय ना त्याची उत्तर दे एकदा समोरासमोर बसून. बाकीचं नंतर कर. याला पाडतो त्याला पाडतो, झोपवतो निजवतो. दुसरा काय तुला धंदा आहे? तेच उठरे चंदन, एकच धंदा तुला तेवढाच. सरकार विरोधात भुकायचं, सरकारला धमकवायचं, भीती दाखवायची. येणार रे बाई, थांब तू जरा थांब. हा, जी तुझी अशी तर झाली. काय झालं माहिती का? त्या अभिजित दिपकेने जे काय माजवण केलं दिल्लीला जाऊन, त्याला ऑर्डर दिल्ली गाजवली. अरे मी काय, माझ्याकडे लोकांचं लक्ष जरा कमी झालं. त्या अभिजित दिपकेच्या घरापुढे जरा गर्दी जास्त व्हायला लागली. मंत्र्यांनी याला दिलं सोडून आणि त्याच्याच घरी जाऊन बसायला लागलेत. काही माझी बीजीवर का? असला विचित्र माणूस आहे. याला म्हटलं माझी क्रेज कमी होती आता. मग काय काढलंय त्याने? 29 तारखेला मी बसणार आहे रे. बस रे, कायमचा बस.
बस काय आमचा तिथं खुटवा याला तिथंच ना चला. आणि इथे आमचे विदर्भातले आहेत ना बावनकुळे साहेब, आमचे विदर्भातलं भूषण आहे. बंद कर भुकणं तुझं त्यांच्यावर चाललंय, भुकायला त्यांच्यावर. लायकी का तुझी? घेतले ना टेंडर, चालू आहे ना काम रुपयाचे, ते कर.